जरांगे साहेब, चार चार म्हणजे इतके मोठे नेते, म्हणजे 3 मंत्री, एक आमदार आले होते आज शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपल्या भेटीला. आपण म्हणालात की 29ला काही करून आंदोलनाच्या भूमिकेवर आपण ठाम आहोत, पण 28च्या आत जर समजा तुम्ही जितक्या काही मागण्या आज मांडल्या, याच्या आधीच्या काळात मांडल्या, त्या जर मान्य केल्या गेल्या तर मग काय भूमिका असेल? मग कदाचित या सगळ्यामध्ये काही वेगळा विचार होऊ शकेल असं वाटतं? अजिबात नाही. निर्णायक शब्द दिलाय. शेवटचं आंदोलन मराठ्यांना तुमच्या लेकरा बाळाच्या भविष्याचं. सगळ्या मागण्या मान्य केल्या सरकारनं, तरी त्यांना सगळ्या होतच नाहीत, ते करणारच नाहीत. मराठ्याच्या मुद्दाम आंदोलन सुरू झाल्याशिवाय मुद्दाम करणार नाहीत, होत असल्या तरी. पण झाल्यावर तर आम्हाला अडचणच नाही ना. पण मी सांगतो तुम्हाला, हे करणारच नाहीत मराठ्याचं कल्याण. मराठ्यांनाच उठाव करावा लागणार आहे. मराठ्यांनी सुद्धा राजकारण्याचे पोरं मोठे करण्यापेक्षा, त्यांचा पक्ष मोठा करण्यापेक्षा कधीतरी लेकरा बाळाच्या लेकी बाळाच्या बाजूने उठायचं शिका. लोकांचे लेकरं मोठे करायचे ना आपले भिकारा लागू द्यायचे, या विचारसरणीच्या मराठ्यांनी बाहेर या. आता अख्खा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ खोळून उठलाय. महाराष्ट्रातल्या खानदेश, विदर्भापासून कोकणापासूनच्या मराठ्यांनी पेटून उठा. हे बघा, 4-2 दिवस कामं बुडतील, 4-2 दिवस नोकऱ्या बुडतील, 4-2 दिवस व्यवसाय मिळत, पण 100 वर्षे 100 पिढ्या तुम्हाला टेन्शन राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून ही निर्णायक शेवटचं आंदोलन, याचा साथ द्या. मला एकट्याला जाणून बुजून त्रास द्यायचा प्रयत्न करतंय सरकार. त्यांचे अभ्यासक, त्यांचे काही समन्वयक, त्यांचे काही पदाधिकारी मुद्दाम माझ्या विरोधात घालतात. ते कोणत्या पक्षाचे बघायचं, ध्यान ठेवायचं. आपण हे जाणून बुजून कोणचा मंत्री करून घेतोय? नाही जरांगे साहेब, तुमच्याकडे माहिती असेलच ना, कोण करतंय दबाव एवढा, कोण टाकतंय, का सातत्यानं असं होतंय? इतक्यांदा तुम्हाला आंदोलनाचं हत्यार उपसावं लागतं. आता तुम्ही निर्णायक म्हणताय खरं, पण या सगळ्यामध्ये इतक्यांदा तुम्हाला आंदोलन करावं लागलं. कोण आहे जरांगे साहेब याच्या मागे? सगळ्या दादासाहेब, सगळ्या महाराष्ट्राला माहितीये. शिंदे साहेबाच्या सांगण्यावरून 4 प्रमाणपत्र रद्द केले शिरसाट. तू वाटोळ केलं मराठ्यांचं. फडणवीसांच्या सांगण्यावरून 52 कुळ्यांनी मराठ्यांचं वाटोळ केलं. तरी उघड्या डोळ्याने मराठ्यांचं वाटोळ बघायचं का? शिंदे साहेबाच्या ऑफिसला कोण बसतेत माहित नाही काय? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना. काय डाव शिजतोय यो? गडीभर मराठी कोण माया दाखवायची, गडीभर पक्ष कोण माया दाखवायची. तुम्ही सोपं समजतात काय? या तुम्ही मैदानात, मग सांगतो तुम्हाला त्या दिवशी कोण कोण पक्षाच्या बाजू घेऊन बोलतय, आणि कोण कोण कसा काय झालाय, कोण समन्वयक झालाय, कोण काय संघटनेत झालाय, कसा झालाय, कोण अभ्यासक झालाय, आणि कोणाची सुपारी घेऊन बोलतो, आणि मराठ्याचं आंदोलन कसं डाग लावतो ते नाही. तुम्ही काय माफ केलं, तुम्हाला प्रत्येक सोडून देतो म्हणजे माजलात काय? गरिबांच्या लेकरांचं वाटोळ करायला नाही का पक्षाच्या नेत्याचं ऐकून? गरिबांच्या लेकरांना माय लेकीला शिव्या देते तर त्यांना घेऊन बसता. शिकिता काय आम्हाला? लय ऐकून घेतलं म्हणून काय माजायला लागले काय? वाटतंय नको लय दिवसाचे येतं काही अभ्यासक, काही समन्वयक, सन्मान केला पाहिजे. तुम्ही लय बोलायला नाही लागलो तर आम्ही विरोधात मराठा समाज बोलायला म्हणून नाटक करायला काय? कोणी अधिकार दिला तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायचं? मराठ्यांनी सावध व्हा. सरकार डावरस्तय. आपल्याला आपल्या लेकराचं कल्याण करायचंय. भाजपच्या लेकीबाईला लेकरा बाळाला लागणारे, शिवसेना राष्ट्रवादीच्या लेकरा बाळाला लागणारे, महायुती असो महाविकास आघाडी असो, पक्षाचे नेते आणि नेत्याचे पोरं मोठे केले जातात. स्वतःचे लेकरं मोठे करायला बाहेर पडा. लेकरं आयुष्यात माफ नाही करणार. मग तुम्हाला हे शेवटचं आंदोलन आहे, प्रत्येक साक्षीदार व्हायचं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.